वाटेवरल्या पाऊलखुणा. प्रकरण 91. चारही बाजूने संकटे चालून आली. गोरेगावातील माझ्या घराला सील लागले. तत्पूर्वी जवळजवळ 15 दिवस मी चर्चगेटला माझ्या दुकानात गेलो नव्हतो. तसेच दुकानावर कामासाठी ठेवलेला माणूस अचानक त्याच्या घरी काहीतरी समस्या निर्माण झाल्यामुळे तोही हॉस्टेलमध्येच वॉचमनकडे चावी ठेवून निघून गेला होता. त्यामुळे झेरॉक्स आणि स्टेशनरीचे दुकान बंद होते. त्याच काळात एक दिवस माझ्या एका ओळखीच्या माणसाचा खंडू चणकापुरेचा फोन आला. तुम्ही दुकानात येत नाही, तुमच्या भाडेकरूचे आणि तुमचे भांडण चालू आहे असे ऐकलं. मला वाटलं तुम्हाला त्यांनी मारून टाकले की काय, तुम्ही मेलात की काय. हे ऐकल्यावर मला किती वेदना झाल्या असतील. पण एका दृष्टीने तो खरंच बोलत होता, कारण मेल्याहून मेल्यासारखा मी झालो होतो. आता मेलोच होतो तर मला मारणार काय, हा प्रश्न मी माझ्या मनाला विचारला आणि सावध झालो. माझ्यावर आली आहे अशा प्रकारच्या समस्या आमच्या संस्थेच्या कार्यालयात अनेकदा येतात. आम्ही त्याच्यावर उपाययोजना सुचवत होतो, परंतु आता मीच बाधित झालो होतो. माझ्यावरच अशी अगतिकतेची वेळ आलेली होती. मी असह्य झालो होतो, कारण माझ्या सगळीकडूनच नाड्या आवळल्या गेल्या होत्या. दुकान बंद होते, तेथील इन्कम बंद होते, घराची ही अवस्था झाली, भाडे बंद झाले, वकिलाला दररोज पैसे द्यावे लागत होते. स्टेशनरी, झेरॉक्स यावर घरचे दुकान असतानाच बाहेरच जास्त खर्च होत होता. ॲक्युप्रेशर मसाज याची ट्रीटमेंट देण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जात होतो, पण गेल्या महिन्याभरात कुठेही गेलो नव्हतो. सगळ्या समस्या आणि समस्याच. दिंडोशी कोर्टाचे कामकाज सुरुवातीला काही काळ उदयप्रकाश वारंजीकर सरांनी केलं होतं. त्यांचा एक प्रतिनिधी ॲडव्होकेट अक्षय देशमुख साहेब हे पहिल्या 2 सुनावणीस उपस्थित होते. तिसऱ्यांदा आले होते, परंतु ट्रॅफिकमध्ये अडकल्यामुळे वेळेत न्यायालयात येऊ शकत नव्हते आणि त्याचाच फायदा घेऊन विरोधी वकिलांनी घरावर स्टे ऑर्डर मिळवली होती आणि 145ची अंमलबजावणी सुरू झाली. त्यामुळे पुढील समस्या अधिकच बिकट झाली होती. बोरिवली न्यायालयातील कामकाजासाठी कौशिक म्हात्रे हे वकील निश्चित केले होते. त्यांचे नाव उदय वारंजीकर सरांनी सुचवलं होतं. कौशिक म्हात्रेंचा अनुभव मला चांगला आला नाही. सुरुवातीला ते म्हणाले की महिन्याभरात तुम्हाला पुन्हा घराचा ताबा मिळवून देतो, परंतु माझी फी 70,000 रुपये आहे. एवढे आश्वस्त केल्यामुळे मी त्यांना तात्काळ 40,000 चेकद्वारे दिले. अजून 30 बाकी आहेत आणि ते मला रोखीनेच हवेत असा त्यांचा आग्रह होता. तोही पुरा केला, परंतु त्यानंतर त्यांनी कामकाज केलंच नाही. तुम्ही येऊ नका, त्रास घेऊ नका, तुम्हाला दिसत नाही, कशाला त्रास घेता, असे गोडगोड बोलून मला अंधारात ठेवत गेले आणि तेही स्वतः बोरिवली कोर्टात जात नव्हते. हे नंतर उशिरा माझ्या लक्षात आले. मी विश्वास ठेवला, हीच माझी मोठी चूक झाली. आनंद पांडे हे वकील साहेब कौशिक म्हात्रे यांचे पार्टनर होते. आनंद पांडे साहेबांनी मला दिंडोशी न्यायालयात खूप सहकार्य केले. 16 ते 19 असे 3 वर्ष ते सातत्याने सुनावणीस हजर राहत असत, परंतु पुढे काहीही त्यातून निष्पन्न झाले नाही. त्यानंतर करोना लागला व सगळेच ठप्प झाले आणि करोनानंतर आनंद पांडे यांचेही येथे येणे बंद झाले. त्यांना मात्र मी काहीच पैसे दिले नव्हते, कारण ते म्हात्रे यांच्या मार्फत येत होते. परंतु 70,000त दोन्हीही मॅटर पूर्ण करण्याचा वायदा म्हात्रे साहेबांनी केला असल्यामुळे तो पार पाडणे त्यांचे कर्तव्य होते. केवळ वरची मलमपट्टी करणे योग्य नव्हते एवढेच मला वाटते. करोनानंतर मी न्यायालयात दुसरे वकील शोधत होतो. सरकारी वकील घेण्याचा प्रयत्न करत असताना राजू बडी नावाचे एक सामाजिक कार्यकर्ते भेटले. त्यांनी श्वेता काटकर या महिलेस मी वकील घ्यावे असे सुचवलं. त्यांना वकील म्हणून नेमले आहे. त्यांचे योग्य सहकार्य होत आहे. त्यांचाही खर्च चालूच आहे. अद्याप केस चालूच आहे, परंतु बऱ्यापैकी यश येण्याची शक्यता वाटत आहे. दिंडोशी न्यायालयातील दाव्यांवरील स्थगिती उठवली आहे. फेब्रुवारी 2016ला घर सील झाल्यानंतर आम्ही पुन्हा वसईत येऊन राहू लागलो. बऱ्याच दिवसानंतर चर्चगेटला गेलो.
दुकान उघडले तर 1 वर्षापूर्वीच घेतलेल्या झेरॉक्स मशीनची पूर्ण वाट लागली होती. एक दिवस कधीतरी अवकाळी मोठा पाऊस आला होता. त्या पावसाने आतील मशीनवर पाणी पडले होतं व आत पाणी गेलेले होते. ते 8-10 दिवस त्यातच राहिले असल्यामुळे संपूर्ण मशीन कामातून गेलं होतं. तो एक मोठा भुर्दंड अंगावर आला. तात्पर्य, सगळेच संकट राक्षसासारखे अंगावर धावून येत होते. सगळे कामकाज बंद आणि सगळा खर्च चालू, अशी विचित्र परिस्थिती निर्माण झाली होती. बाहेर फर्निचरचेही काही काम मिळत नव्हते. तेही मिळणार कसे? कारण मी बाहेर एकटा जाण्यास धजतच नव्हतो. कारण मनात सारखे घराच्या संदर्भातील विचारच येत होते. या काळात सौ शोभाताईचे आणि प्रशांतचे खूपच सहकार्य झाले आणि मानसिक आधार मिळाला. त्या घरात आम्ही एकत्र राहत असताना 18 फेब्रुवारी रोजी शोभाताई औरंगाबाद येथे आप्पा महाराजांच्या मंदिरात होती. आप्पा महाराजांना तिने या सगळ्या प्रकाराची कल्पना दिली होती. महाराज म्हणाले की काहीच करायची गरज नाही, ती बाई स्वतः घरातून निघून जाईल. खरेच दुसऱ्या दिवशी म्हणजे 20 फेब्रुवारी 2016 रोजी घराला सील लागले. त्याची परिस्थिती त्या बाईनेच निर्माण केलेली होती. खऱ्या अर्थाने ती घरातून 20 फेब्रुवारीलाच निघून गेली. हे महाराजांचे म्हणणे खरे ठरले होते. या मानसिक अवस्थेत वसईच्या घरात नवचंडीचा कार्यक्रम करून घेतला. त्याचा उपयोग मनःशांती आणि नको ते विचार करण्याचे थांबले. मन स्थिर झाले, एकाग्र झाले. आता मी नव्या जोमाने कामाला सुरुवात केली. परंतु जवळ असलेली सगळी पुंजी संपली. त्यामुळे अचानक जागा झालो. सगळा विचार बाजूला सारला आणि शासकीय कार्यालयात फिरू लागलो. नेमके कुर्ला मेट्रोपॉलिटन कोर्टाचे मोठे काम मिळाले. तसेच रुग्णालयाचेही काम मिळाले. काम बरेच मोठे होते, परंतु जवळचे सगळेच पैसे संपले होते. कामासाठी पैसे लावणार कुठून हा प्रश्न होता. त्यामुळे माझे मित्र श्री मधुकर सूर्यवंशी आणि श्री नानासाहेब वाघ यांच्याकडून बिनव्याजी पैसे घेतले आणि काम पूर्ण केले. असेच पुढे सातत्याने पुन्हा कामाला लागलो आणि थोडी तरी परिस्थिती सुधारण्यास मदत झाली. दोन्हीही मित्रांनी पुन्हा पैसे दिले व कामाची गती वाढत गेली. परंतु या काळात खऱ्या अर्थाने समजले की बिकट आपण या परिस्थितीत किती एकाकी पडलो होतो आणि समस्यांना तोंड दिले आणि त्यातून तावून सुलाखून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होतो. या सगळ्या प्रकारामुळे वृषालीचे MPSC UPSCचे क्लास बंद झाले. वास्तविक क्लासची संपूर्ण फी आधीच दिली होती. समस्या होती ती वेळेची. सायंकाळी उशिरा क्लासेस असल्यामुळे आणि गर्दीतून जाणे येणे शक्य नसल्यामुळे, तसेच 1 जानेवारी 2017 पासून तिला चर्चगेट येथे काम मिळाले असल्यामुळे ते क्लासेस होऊ शकले नाहीत आणि त्या क्लासेसला रामराम ठोकावा लागला. हे माझेच अपयश असल्याची भावना माझ्या मनाला सारखी छळत असते. प्रकरण 92. हळूहळू गाडी रुळावर आली. रुग्णालयात एखादा माणूस आजारी असताना जसं नातेवाईक भेटायला येतात आणि रुग्णाप्रती सहानुभूती दाखवतात, प्रेमाने चौकशी करतात, धीर देतात, तशीच आमची अवस्था झाली होती. आम्ही एकत्र राहत असताना आणि त्यानंतरही अनेक दिवस अनेक जण येऊन भेटून जात असत. हळहळ चिंता व्यक्त करत असत. सहन करायचं असतं, उपाययोजना करून घ्यायच्या असतात असे सांगत असत. तसेच माझे चालले होते. रुग्णालयात डॉक्टरच सहकार्य घ्यावे लागतं, येथे मला वकिलाचं सहकार्य घ्यावं लागत होतं. डॉक्टर बऱ्याचदा आवश्यक नसलेला उपचार करतात, तसेच वकीलसुद्धा बऱ्याचदा नको ते कागदपत्र मागवून खर्चात पाडतात. कोर्ट कचेरी आणि रुग्णालय ही व्यवस्था समाजासाठी आदर्शवत आहे, परंतु ती कुणाच्याही वाट्याला कधीही येऊ नये. कोर्ट कचेरी आणि रुग्णालय एकाच नाण्याच्या 2 बाजू असतात. एकदा मागे लागले की काही केल्या लवकर सुटत नाही. आजार ज्याप्रमाणे आपल्यालाच सहन करावा लागतो, तो कोणीही वाटून घेऊ शकत नाही. माझा आजार मलाच सहन करायचा आहे.
त्याचप्रमाणे ही जी कोर्ट कचेरी आहे, माझे प्रकरण मलाच निस्तरायचं आहे. तेथे दुसरा कोणी हस्तक्षेप करू शकत नाही. तिकडे डॉक्टर मदत करतात, इकडे वकील मदत करतात. फरक एवढाच आहे की बाकी सगळे सारखे. ज्यांना खाजगी डॉक्टर परवडत नाही त्यांनी सरकारी दवाखान्यात जावे, तेथे उपचार मिळतात. त्याचप्रमाणे ज्यांना खाजगी वकील परवडत नाही त्यांनी सरकारी वकील घ्यावा. मी सुरुवातीला खाजगी वकील लावले होते, त्यांनी मला गंडवले, म्हणून मी आता सरकारी वकिलांकडून मार्गदर्शन घेत आहे. 2017च्या 1 जानेवारीला वृषालीने चर्चगेट येथील IAVH या अंधांसाठी कार्य करणाऱ्या संस्थेत काम करण्यास सुरुवात केली. या कामाबाबत शहाजीने मला 25 डिसेंबर रोजी विचारलं होतं की वृषाली या ठिकाणी काम करेल का? कारण पूर्वी याच ऑफिसमध्ये शहाजीची मुलगी श्वेता उर्फ मिनू काम करत होती. शहाजी म्हणाला की श्वेताला आता चर्चगेटलाच दुसऱ्या कार्यालयात छान काम मिळाले आहे. या संस्थेतील काम वृषाली व्यवस्थित करू शकेल. 2 दिवस श्वेता तिला येथील कामकाबाबत माहिती करून देईल. मी म्हणालो, वृषालीला विचारून तुला सांगतो. वृषालीशी बोलल्यानंतर तिलाही आनंदच झाला. ती म्हणाली, काहीच हरकत नाही, मी करू शकेन. नाहीतरी कॉलेज आता मला बाहेरूनच करायचे आहे. ते कार्यालय माझ्या बूथच्या अगदी जवळच होतं आणि अतिशय सुरक्षित होतं. त्यामुळे वृषालीने तेथील काम पुढे खूपच मन लावून केले. याच काळात ती तिथे अभ्यास करून पदवीधर BA झाली. घरून कार्यालयात आणि कार्यालयातून घरी जाताना आणि येताना बऱ्याचदा श्वेता ही तिची मैत्रीण लोकल ट्रेनमध्ये बरोबरच जात येत होती. त्यामुळे वृषालीला तिची सोबत होत असे. 2017ला महाराष्ट्र अंध औद्योगिक उत्पादक सहकारी संस्थेच्या निवडणुका झाल्या. त्यात मी संचालकपदी निवडून आलो. दरम्यान काही काळ मी संस्थेत संचालक पदावर नव्हतो. पुन्हा जोमाने काम चालू केले. माझे फर्निचर रिपेअरिंग आणि सप्लायचे काम संस्थेच्या माध्यमातून 2017च्या सुरुवातीला चालू झालेच होते. 2016 हे वर्ष माझ्यासाठी खूपच त्रासदायक गेले. सगळ्याच दृष्टीने त्रास सहन केला, हे मी वर सांगितलंच आहे. त्याची पुनरावृत्ती येथे करणार नाही. परंतु त्या तुलनेत 2017 हे वर्ष खूपच चांगले गेले. 3-4 कामं मिळाली. त्यासाठी पैशाची व्यवस्था काय केली हेही वर सांगितलं होतंच. याच वर्षी ब्लाइंड पर्सन्स असोसिएशन या संस्थेच्याही निवडणुका झाल्या. त्या निवडणुकीतही मी कार्यकारी मंडळावर निवडून गेलो. ही मुंबईतील धर्मदाय संस्था आहे. 19 ऑक्टोबर 1947ला या संस्थेची स्थापना झाली आहे. या संस्थेचे मुंबई आणि परिसरात 4000 सदस्य आहेत. या संस्थेच्या माध्यमातून 2017ला सायकल रॅलीचे आयोजन केलं होतं. सायकल रॅली म्हणजे मुंबईहून दिल्ली आणि दिल्लीहून पुन्हा मुंबई असा तो 1 महिन्याचा दीर्घ प्रवास होता. यात डबल हँडलची सायकल आणि डबल पॅडलची सायकल असते. अंध व्यक्ती आणि डोळस व्यक्ती अशा दोघांनी मिळून हा प्रवास करायचा होता. परंतु काही कारणास्तव ते झालं नाही. म्हणून मुंबई ते नाशिक एवढा छोटासा प्रवास आम्ही केला. तो अत्यानंदाचा प्रवास ठरला. 2018ला मात्र मुद्रा लोन घेतले आणि कामाच्या कक्षाही वाढवल्या. त्यामुळे 2018 हे वर्ष 17पेक्षा अजून चांगले. व्यवसायाच्या दृष्टिकोनातून पण चांगले ठरले. 2018च्या एप्रिल महिन्यात गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर वृषालीने 2 व्हीलर गाडी विकत घेतली. तिचा खूप दिवसांचा नाद होता. तिने ती दरमहा 1,500 रुपये याप्रमाणे पैसे भरून ती गाडी घेतली होती. सुरुवातीचे फक्त 30,000 रुपये मी भरले. गाडी खूपच फायदेशीर ठरली. कारण दररोज घरापासून रेल्वे स्थानकापर्यंत दोघांनी जायचे आणि यायचे म्हणजे रिक्षाचे 100 रुपये लागत असत. गाडी असल्यामुळे ते केवळ 42 रुपयात होऊ लागले. पुढील 2-3 वर्षात गाडीचे संपूर्ण लोन फिटले. दरम्यानच्या काळात ॲक्युप्रेशर मसाजसाठी 2 क्लिनिकमध्ये व्हिजिट करू लागलो. सकाळी वसई येथील डॉक्टर प्रगती पाटील यांच्याकडे, तर सायंकाळी कांदिवली येथील महाडिक यांच्या क्लिनिकमध्ये ट्रीटमेंट देण्यासाठी जाऊ लागलो. 16 ऑगस्ट 2018ला
भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे देहावसान झाले. संपूर्ण देश शोकाकुल झाला. आपल्या घरातलीच कोणीतरी वडीलधारी व्यक्ती गेली आहे असे वेदनादायी दुःख झाले. 18 ऑगस्ट 2018 माझे मेहुणे आदरणीय कृष्णराव जोशी यांना जोराचा उजव्या बाजूस पॅरालिसिसचा अटॅक आला. त्यामुळे ते खूप आजारी पडले. त्यातून ते अजूनही व्यवस्थित सावरले नाहीत. तत्पूर्वी त्यांनी 15-20 दिवस खूपच मेहनत केली होती. त्यांचे मूळ गाव लखमापुरी येथे ते घर बांधत होते. तेथे ते अहोरात्र मेहनत करत असत. 29 डिसेंबर 2018 रोजी दीपाली, राजू भाऊची कन्या, हिचा शुभविवाह रवींद्र दीक्षित गुरुजी यांच्याशी झाला. रवींद्र दीक्षित हे मूळ जालना जिल्ह्यातले गोंडे गावचे गणेशपुरी येथे नित्यानंद देवस्थानात कार्यरत आहेत. या सगळ्या काळात आनंद असताना मला माझ्या कुटुंबाकडून खूपच सहकार्य आणि साथ मिळाली. सौ अनिता, वृषाली, मृणाली यांनी अडचणीच्या काळात खूपच समजूतदारपणा दाखवला आणि मला सहकार्य केले. हे सगळे आनंद होत असतानाच काही दुर्दैवी घटनाही 2019मध्ये घडल्या. अनितावर प्रेम करणारे आणि वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन करणारे श्री हनुमंतराव कुलकर्णी, अनिताचे सख्खे काका, 2019च्या मार्चमध्ये गेले. तेही अचानकच. सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी येथे 2 वेळेला आमचे जाणे झाले. 25 नोव्हेंबर 2019 ध्यानीमनी नसताना माधव काका आम्हाला सर्वांना सोडून गेले. माधव काका हे एक अजब रसायन होतं. लहानांशी लहानासारखे, मोठ्यांशी मोठ्यांसारखे, वृद्धांशी वृद्धांसारखे, जशी व्यक्ती तसे काका. काकांचं जाणं हे विसरू म्हणता विसरता येत नाही. 2019 संपून 20मध्ये पदार्पण करतो न करतो तोच 6 जानेवारीला माझ्या मातेसमान असलेल्या पाथर्डी येथील माझ्या काकू रजू काकू मला कायमच्या सोडून गेल्या. प्रकरण 93. तिरुपती मंदिरात चुकामुक आणि पुनर्भेट. राष्ट्रीय दृष्टिहीन संघाच्या वतीने दरवर्षी अंधकल्याण सप्ताहाचे आयोजन केले जाते. मंगळवार 7 जानेवारी ते रविवार 12 जानेवारी 2020 या काळात अंधकल्याण सप्ताह हिंगोली या ठिकाणी होता. त्यासाठी माझे सोमवार 6 जानेवारीचे रिझर्वेशन झालं होतं. सोमवारी संध्याकाळी अचानक रजू काकूचे देहावसान झाल्याची दुर्दैवी बातमी आली आणि मंगळवारी सकाळीच 7 तारखेला पाथर्डीला पोचलो. 7 वाजता दुपारी आदरणीय काकूंचे अंत्यदर्शन घेतल्यानंतर 4 दिवस राहून पुन्हा मुंबईला पोचलो. महाराष्ट्र अंध औद्योगिक उत्पादक सहकारी संस्थेच्या वतीने दरवर्षी जानेवारी महिन्यात एक जागृती करणारी सहल काढली जाते. 4 जानेवारी हा ब्रेल लिपी शोधून काढणाऱ्या शास्त्रज्ञाचा म्हणजेच लुई ब्रेल यांचा जन्मदिवस आहे. 4 जानेवारी 1809 मध्ये फ्रान्समध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांना वयाच्या 5व्या वर्षी अंधत्व आले. त्यांनी जी लिपी शोधून काढली त्यांच्याच नावावरून या लिपीचे नाव ब्रेल असे पडले आहे. 4 जानेवारीच्या निमित्ताने वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम असल्यामुळे संस्थेची सहल ही त्यानंतर 8-10 दिवसांनी काढली जाते आणि तिथे जाऊन हा लुई ब्रेल जयंतीचा कार्यक्रम साजरा केला जातो. अशी ती प्रथा आहे. आत्तापर्यंत वेरूळ, अजिंठा, माहूरगड, सिंहगड, रायगड तसेच 2019ला श्री क्षेत्र मोहटादेवी, माहिंबा, मढी, कानिफनाथ नगर येथील चांदबिबीचा महाल आणि भुईकोट किल्ला. या सहलीत पाथर्डीतील तत्कालीन नगराध्यक्ष मृत्युंजय कुमार गर्जे, मोहटादेवी ट्रस्टचे सुरेश भणगे, मढीतील माझे वर्गमित्र आणि थोर समाजसेवक श्रीमान दीपक साळवे, डॉक्टर सुधा कांकरिया आणि पत्रकार भूषण देशमुख यांचे बहुमोल सहकार्य लाभले होते.
या आणि इतर अनेक ठिकाणी हा कार्यक्रम झाला. 2020चा कार्यक्रम तिरुपती बालाजी या ठिकाणी 18 ते 23 जानेवारी या दरम्यान होता. त्यासाठी आम्ही मुंबईहून ट्रेनने तिरुपतीला पोचलो. दुसऱ्या दिवशी दर्शनाचा कार्यक्रम होता. आमच्या जवळील सर्व मोबाईल, पायातील चपला, त्यात माझी फोल्डिंग स्टिकसुद्धा काढून ज्या स्थानिक बसने आम्ही गेलो होतो त्या बसमध्येच ठेवले आणि विदाऊट स्टिक, विदाऊट चप्पल, विदाऊट मोबाईल आम्ही सर्व दर्शनासाठी गेलो. दर्शन झाल्यानंतर आम्ही सर्व बाहेर मोकळ्या जागेत बसलो असता अचानक मी व एक डोळस व्यक्ती केस कापण्यासाठी तेथील न्हाव्याच्या दुकानात गेलो. तिथे गेल्यावर माझी आणि त्या व्यक्तीची चुकामुक झाली. माझ्याजवळ ना काठी, ना पायात चप्पल, ना मोबाईल. त्या डोळस व्यक्तीला मी कसा शोधणार? तरीही तिकडे मी त्या माणसाला आवाज देत राहिलो. कदाचित दुसऱ्या दुकानात तो गेला असावा. इकडे माझे कुटुंबीय वृषाली, मृणाली, अनिता आणि इतर सर्व मित्रमंडळी माझी वाट पाहू लागले. केस कापून केवळ 20 ते 25 मिनिटात मी येणार होतो. मला आम्ही जिथे बसलो होतो तेथे येण्यास खूपच विलंब झाला. ती व्यक्ती कुठे गेली मला कळलंच नाही. माझे केस कापल्यानंतर जवळजवळ 1 तासाने ती व्यक्ती मला त्या शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये भेटली. मग आम्ही पुन्हा मंदिरात आलो. तेव्हा तेथे कोणीच नव्हते. सगळे निघून गेले होते. अर्थात वृषाली, मृणाली, अनिता आणि इतर काही मित्रमंडळ मला वेगवेगळ्या ठिकाणी मंदिर परिसरात शोधत होते. मी आणि ती व्यक्ती या सगळ्यांना आमच्या पद्धतीने शोधत होतो. शेवटी माझ्याबरोबरची व्यक्ती रडू लागली, कारण तिचे नातेवाईकही त्या व्यक्तीला सापडत नव्हते. ती व्यक्ती माझ्यापेक्षा बरीच वयस्कर होती. वृद्ध गृहस्थ होते. ते म्हणाले की आता मी कसा जाणार? कसं शोधणार सगळ्यांना? मी म्हणालो, सापडतील, काळजी नका करू. तुमचे डोळे, माझे पाय आणि माझं डोकं, आपण त्यांना शोधून काढू. मग माझ्या लक्षात आलं, सकाळी तिरुपतीला पोहोचल्यानंतर एका हॉटेलमध्ये आम्ही सर्वांनी नाश्ता केला होता आणि मग मी असा विचार केला की आता त्या हॉटेलमध्ये आपण जाऊ आणि तिथे काही मिळते का मदत ते पाहूया. आता हे सगळे बसमध्ये जाऊन बसले असतील. मित्रमंडळी, कुटुंबीय प्रचंड घाबरले. बाबा हरवले, दिनू हरवला, दिनू हरवला अशीच चर्चा सगळीकडे होऊ लागली. 2 तास हे नाट्य चाललं आणि नंतर शेवटी आमची भेट झाली. सकाळच्या हॉटेलमध्ये मी आणि तो डोळस व्यक्ती पोहोचलो. त्याच्याजवळ आमच्या बसच्या ड्रायव्हरचा मोबाईल नंबर होता आणि ड्रायव्हर त्या हॉटेलवाल्याच्या ओळखीचा होता. त्या हॉटेलवाल्यांना विनंती केली की आम्ही चुकलो आहोत, कृपया आमच्या बसच्या ड्रायव्हरला फोन करावा. सगळ्यात मोठी समस्या भाषेची होती. तेव्हा हॉटेलपर्यंत पोहोचण्यास आम्हाला बराच वेळ लागला होता. शेवटी हॉटेलवाल्याने ड्रायव्हरला फोन केला. ड्रायव्हर माझ्या कुटुंबियांना समजावतच होता की आपण त्यांना शोधूया, तुम्ही बसमध्ये बसा. पण ड्रायव्हर काय बोलतोय हे माझ्या कुटुंबियांना आणि मित्रांना कळतच नव्हते. शेवटी मोबाईलवर जेव्हा माझा आवाज वृषालीने ऐकला आणि तिला मी सांगितले की मी सकाळच्या नाश्ता केलेल्या हॉटेलमध्ये आहे, तेव्हा या सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आणि बसमध्ये बसून हॉटेलकडे आले. आणि पुढे मग आमचा प्रवास पद्मावतीच्या दिशेने चालू झाला. पद्मावती, पानगंगा, कोल्हापूर या सगळ्यांचं दर्शन घेऊन आम्ही 2 दिवसानंतर मुंबईत पोचलो. प्राध्यापक स्वप्नील सामंत हे माझे समाजसेवक मित्र. वसईच्या वर्तक महाविद्यालयात मराठी शिकवतात. एकदा एका स्पर्धेच्या परीक्षणासाठी सौ निशिगंधा जाधव मॅडम म्हणजेच बीबी लाटे ह्या सरांना घेऊन आल्या होत्या. तेव्हा माझी आणि सरांची ओळख झाली. पुढे ते माझे चांगले मित्र बनले. दैनिक वृत्तपत्राचे वाचन आणि विविध कथा कादंबऱ्यांचे वाचन प्राध्यापक स्वप्नील सर व्हॉट्सअपच्या साह्याने अंध मित्रांसाठी करत असत. त्यांचे हे काम जवळजवळ 1-1.5 वर्ष खूप छान पद्धतीने चाललं होतं. त्यांची खूप दिवसांची इच्छा होती की त्यांच्या शेतात अंध लोकांची सहल न्यावी. म्हणून फेब्रुवारी 2020ला ब्लाइंड पर्सन्स असोसिएशन या संस्थेच्या कार्यकारिणीच्या बैठकीत प्रस्ताव मांडला. अध्यक्ष कौसल्याताई आणि महासचिव केतन कोठारी यांनी या सहलीसाठी अनुकूलता दाखविल्यानंतर 200 लोकांना घेऊन मी माझ्या कुटुंबासमवेत स्वप्नील सामंत सरांच्या शेतावर
तांदूळवाडी येथे गेलो होतो. केवळ सकाळी जाऊन संध्याकाळी परत यायचे अशी 1 दिवसाची ती सहल होती. आमच्याबरोबर सेवानिवृत्त झालेले 70 वर्षाचे कोकाटे काका होते. ते अंध होते. तिथे पोचल्यानंतर ते एका अंशतः अंध मुलाबरोबर आम्हाला न सांगता फिरत फिरत बाहेर गेले आणि चुकून पाय घसरून नदीत पडले. नदीला खूप पाणी होते. नदीत ते गटांगळ्या खाऊ लागले. वृषालीचे कसं लक्ष गेलं माहीत नाही. वृषाली आणि मृणाली तिकडे धावत गेल्या. त्यानंतर अनेक लोक धावत गेले. त्यांनी जोरात जाऊन तिथल्या कोळी लोकांना आवाज दिला. त्या कोळी लोकांनी त्या कोकाटे काकांना नदीतून किनाऱ्यावर आणून ठेवले. तिथून वर घेणे हे खूपच अवघड काम होते. ते मी आणि माझ्या इतर काही मित्रांनी केले आणि त्यांच्या पोटात गेलेले पाणी सर्वप्रथम काढण्यात मला यश आलं. तिथून त्यांना रुग्णालयात पाठवलं. संध्याकाळपर्यंत ते व्यवस्थित नॉर्मल झाले. पण ती एक खूप भयानक परिस्थिती त्या काही काळ निर्माण झाली. सहलीच्या आनंदावर पाणी पडले. सगळ्यांची धाकधूक वाढली होती. कधीकधी असेही दुर्दैवी प्रकार होतात आणि त्यातून कधीकधी सही सलामत सुटकाही होते. मार्चच्या पहिल्याच आठवड्यापासून रेडिओवर, टीव्हीवर, पेपरमध्ये बातम्या येऊ लागल्या. चीनमध्ये काहीतरी आजार झाला आहे आणि तो जगभर पसरू शकतो. नेमका काय आजार आहे त्याचं नावही लक्षात येत नव्हतं. काही बातम्या येत असतात, त्यामुळे तेव्हा त्याकडे लक्ष दिले नाही. कधीकधी मधून त्या बातम्या येत असत. मार्चच्या पहिल्या आठवड्यात मात्र त्या बातम्यांना वेग वाढू लागला आणि त्याचं नाव करोना आहे हे कळलं. तो खूपच वेगाने पसरू लागला. 16 मार्च रोजी मुंबईतील गाड्या बंद पडतील अशा प्रकारची अफवा पसरे. परंतु त्या काही मुंबईतील लोकल गाड्या बंद पडल्या नाहीत. 4-5 दिवस मी वसईहून मुंबईला कामासाठी जात असे. वृषालीही जात होती. परंतु 20 तारखेला गाड्या बंद पडतील अशी शक्यता जास्त वाटू लागली. 20 तारखेला सायंकाळी आशा बहिणींचा आणि अण्णांचा मला फोन आला. ते म्हणाले की काहीतरी भयंकर रोग मुंबईत आला आहे असं टीव्हीवर सतत सांगत असतात. रेडिओवर सुद्धा सांगतात. त्यामुळे तुम्ही सगळेच तिकडे ताबडतोब इकडे निघून या. कदाचित 2-3 दिवसांनी बस बंद पडतील असं ऐकायला मिळते. त्यामुळे तुम्ही उद्याच्या उद्याच निघून या. त्यामागची त्यांची भावना खूप चांगली होती. पण इथून जाणेही एवढे सोपे नव्हते. कारण मृणाली घराच्या जवळच डॉक्टर अस्मिता अंभोरे यांच्याकडे कामाला जात होती. तशी ती गेल्या 1-1.5 वर्षांपासून काम करत होती. त्यामुळे तुला सुट्टी मिळेल न मिळेल, वृषालीही कामाला होती आणि माझेही काम चालू होते. हा सगळा प्रकार किती दिवस चालेल हे माहीत नसल्यामुळे साकेगावला जाऊन राहावे असे वाटत नव्हते. वहिनींच्या आणि अण्णांच्या भावना मात्र रास्त होत्या. वहिनी मला एवढं म्हणाल्या की जे मिळेल आणि जसं असेल तसे आपण मळ्यात राहू आणि खाऊ पिऊ. मला असं वाटलं की एवढा काही प्रकार होणार नाही. अर्थात दुसऱ्या दिवशी शनिवारी 21 तारखेस पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पूर्ण लॉकडाऊन जाहीर केला. तो मार्चपर्यंत होता. 30 मार्चला पुन्हा 1 महिन्यांसाठी आणि नंतर पुन्हा 1 महिन्यांसाठी असा तो वाढतच गेला. संपूर्ण भारत बंद पडला. ट्रेन बंद, सगळंच बंद. आम्ही देखील पूर्ण वेळ घरातच राहत होतो. मृणालीचं क्लिनिक मात्र चालू होतं. कारण डॉक्टरांना क्लिनिक चालू ठेवणं हे कंपल्सरी केलं असल्यामुळे डॉक्टरही येत होत्या आणि मृणालीसही जावं लागत होतं. परंतु बिल्डिंगमधून बाहेर जाताना काही निश्चित वेळा गेट उघडे असायचे. त्यावेळेसच तिला जाता येत असे आणि गेट उघडल्यानंतर आत येता येत असे. घरी आल्यानंतर स्वच्छ साबणाने आंघोळ करत असे. सुरुवातीला 1-2 महिने घरात राहणं बरं वाटलं. व्हॉट्सअपवर वेगवेगळ्या स्पर्धा आम्ही आयोजित करू लागलो. व्हॉट्सअपवर चर्चा आयोजित करू लागलो. पण नंतर ते सगळं असह्य होऊ लागलं. वृषालीचा पगारही बंद पडला. काम नाही, पगार नाही. माझ्याजवळचेही सगळे पैसे संपले. केवळ मृणालीच पैसे मिळत असत. ते हे प्रतिमहा 2,000 रुपये. त्यातच ॲडजस्ट करावे लागत होते. परंतु एक दिवस वृषालीच्या साहेबांना त्यांनी फोन करून सांगितलं. तेव्हा ते म्हणाले, काम नाही म्हणजे पैसे नाहीत. मग मी त्यांच्याशी बोललो की मलाही सध्या काम नाही. वृषालीचाही पगार बंद. त्यामुळे तुम्ही किमान अर्धा तरी पगार द्यायला हवा. पंतप्रधानांनीही तसे सांगितले आहे.
त्यानंतर वृषालीचा अर्धा पगार चालू झाला आणि माझेही शासनाकडे फर्निचरच्या कामाचे अडकलेले देयक हळूहळू जुलैमध्ये थोडे थोडे मिळू लागले. त्यामुळे थोडासा दिलासा मिळाला. प्रकरण 93 संपले.